नमस्कार बालमित्रांनो. आमच्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरी. आमच्या नाटकाचा विषय आहे जागतिक जलसंकट आपत्ती. अरे वा, किती सुंदर झाड आहे. याला तर फळे फुले आहेत. मी काय करते, फळे आणि फुले तोडते. बघा, मी आता फळे फुले तोडली आहे. आता मी या झाडाच्या गार सावलीत बसले आणि फळे खाते, कारण की मला खूप भूक लागलेली आहे. आता मी फळे खाते. माझं फळ खाऊन खूप पोट भरलं आहे. आता मी गजरा विणते. आता मला खूप उशीर होत आहे, मी घरी जाते. वाव, किती छान झाड आहे. आता याला तोडते. वाव, या झाडाचं किती छान लाकड आहे. आता मी मुळी बांधते. आता मी मुळी बांधली, डोक्यावर घेते, घरी जाते. चुलीवर चूल पेटवते, घरी जाते आणि मस्त जेवण बनवते. अरे बापरे, झाड कोणी तोडलं. आता मला फळे फुले कुठून मिळतील. हे कोणी केलं असेल बरं. आपल्या गावातल्या लोकांनी केलं असेल. आता मलाच काहीतरी युक्ती करावी लागेल. मलाच आता यांना धडा शिकवावा लागेल. मी पाणी आणायला चालले. अगं बया, जंगलतोड कुणी केली. इथं जंगलतोडच झाली. झाड तोडली तर पाऊस कसा पडणार. आता पाणी पण भेटणार नाही. अजून एक पाऊस लागला ते. अगं बया, इथं पण पाणी नाही. आता मी गुरांना पाणी कसं देऊ. धुणे कसं धुऊ, भांडे कसे घासू. दोघं नुसते गाडगाड करतात, पण पाऊसच पडत नाही. आता मी धनीला जाऊन सांगते. अहो धनी, काय झालं. मी ना पाणी आणायला गेले होते, पण मला पाणीच नाही भेटलं. अगं, मी आज शेतात गेलतो. अख्खी पिकं पिवळे पडले, अख्खं कर्ज डोक्यावर आलंय. असं वाटतं मारावर. नाही धनी, असं नको करू. आपल्याला सरकार काहीतरी मदत करेल. काय करतोय सरकार. नाही करेल मदत. बघू. मी लई श्रीमंत आहे. माझ्याकडे पाणी आहे, विहिरीत पाणी आहे, बोरमध्ये पाणी आहे, तळ्यात पाणी. आता काय करतो, रानाला पाणी सोडून देतो.
काहीतरी योजना बघू. हो हो येते मी. ये. काकू, काय ग पोरी? तुम्ही सकाळी झाड तोडलं होतं ना? हो ग पोरी, एवढीच नाही पण नक्कीला काय चालली? तुला काय करायचं? मी काही करीन. मी झाड तोडीन नाही तर काही बी करीन. काकू, मी भांडण करायला नाही आले. मी फक्त एवढं सांगत होते की झाड जर कापलं तर आपल्याला पाऊस पडणार नाही आणि तुम्हाला ना आम्हाला पाणी प्यायला मिळणार नाही. तुम्ही गॅस आणा ना. अगं पोरी, गॅस किती महाग झालाय. आता सरकार गॅसवर सबसिडी देत आहे. बर बर, आतापासून मी गॅसच आणेन. नमस्कार मंडळी, या नाटकातून तुम्ही पाहिलंच असेल, वृक्षतोड झाल्यामुळे पाणीच मिळणार नाही, दूरवर जाऊन सुद्धा पाणी मिळणार नाही. म्हणून मी तुम्हाला अशी विनंती करते की झाडे लावा, झाडे जगवा. जर झाडं कापल्यामुळे ओझोन वायू तो कमी होत चाललेला आहे आणि सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात. जेव्हा आपण घराच्या बाहेर निघणार तेव्हा आपलं अंग भाजू पण शकते. म्हणून मी तुम्हाला सांगते, झाडे लावा, झाडे जगवा. आणि हा, आम्ही हे जे फांद्या होत्या त्या आम्ही काही तोडून नाही आणल्या, त्या आम्ही काही लोकांनी त्या रस्त्यावरती टाकल्या होत्या, त्या आम्ही नाटकात घेतलेल्या आहेत. पुढच्या येईन त्या 20 वर्षामध्ये पाणीच राहणार नाही. पाणी हे जीवन आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा. पाण्याचे संरक्षण, धरतीचे रक्षण. बचत पाण्याची गरज काळाची. प्रत्येकाचा एकच नारा, पाण्याची काटकसर करा. राबू आता जन्नती, नको दुष्काळाची भीती. आपण झाडे नसतील तर काय होईल? कारण झाडे नसतील तर आपल्याला दुष्काळ पडेल. आपल्याला दुष्काळ पडेल व आपल्याला पाणी पण भेटणार नाही. झाड नसेल तर पाऊस पण